राज्यामध्ये पावसाची ओढ, कोकणपासून विदर्भापर्यंत उघडी, तापमान वाढीनं उन्हाचे चटके। वाशिममधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस। तळ कोकणात पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला। अमरावतीच्या वरुडमधल्या पुसला इथं शेतकरी बहिणींचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी। प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यानं अनेक संघटनांकडून रास्ता रोकोचा इशारा। रत्नागिरीतल्या संगमेश्वरमधल्या बोरसूत गावात चढणीचे मासे पकडण्याचा अनुभव घेता यावा यासाठी 1 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन। राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं पर्यटक दाखल। लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार। संदीपान भुमरे, अतुल सावे, भागवत कराड उपोषणस्थळी जाणार, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी कायम। नागपूर कामठी कन्हान दरम्यान बसची ऑटोला धडक, 2 जवानांचा मृत्यू, इतर 6 जवान आणि ऑटो चालक जखमी। जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर। सांगली जवळच्या पद्माळे इथं शेततळ्यात वावरत असलेली 4.5 फुटाची मगर वनविभागानं पकडली। 7 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर पकडण्यात आलेल्या मगरीला पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी। शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमध्येही विरोध, शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाणांची घेतली भेट। नवीन रस्ता आमच्या शेतातून जाऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या 400 विद्यार्थ्यांचा सत्कार। कार्यक्रमाला नाना पटोलेंची उपस्थिती। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे चिंचेवाडीतल्या एका युवकाची आत्महत्या। आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट। बीडच्या चिंचेवाडीत आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट। पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर जिल्हा टीडीएफचा अपक्ष विवेक कोल्हेंना पाठिंबा। शिर्डीत पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत निर्णय। यावेळेला विवेक कोल्हेंच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे देखील उपस्थित। सांगलीमध्ये विधानसभा लढवण्यावरनं महाविकास आघाडीतला तिढा वाढणार। खानापूर, आटपाडी आणि मिरज या 2 विधानसभा ठाकरे गट लढवणार, चंद्रहार पाटील यांची माहिती। जळगाव शहरातलं काँक्रिटीकरण फसलं, पाणी निस्सारणासाठी पुरेशी सुविधा नसल्यानं सखल भागात पाणी साचलं। साचलेल्या पाण्यात उभं राहून लोकसभेचे अपक्ष उमेदवार ललित शर्माकडनं पालिकेच्या कामाचा निषेध। सांगलीच्या जतमधल्या 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती, तर सांगली जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलमध्ये भोंगळ कारभार झाल्याचा काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांचा आरोप। सांगलीच्या जतमध्ये कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या 23 शिक्षकांची नियुक्ती। शिक्षकांची नियुक्ती ही उर्दू माध्यमासाठी नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी विषयांसाठीच, जिल्हा परिषदेचा खुलासा। छत्रपती संभाजीनगरमधल्या उर्दू शाळांना 2 दिवसांची सुटी जाहीर। सुटी मिळावी यासाठी शाळांनी जिल्हा परिषद सीईओंकडे केली होती मागणी। बेळगावच्या किणये गावाजवळ 2 कार आणि दुचाकीचा अपघात, 3 जण गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोबाईल घेतल्याच्या संशयावरनं केलेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू। या प्रकरणी संबंधित इसमावर खुनाचा गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।